नमस्कार मंडळी. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना येत आहेत, त्यावरती ज्या पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करतोय, तेव्हा व्हिडिओची सुरुवात कशी करतोय? नमस्कार शेतकरी मित्रांनो. कारण योजना शेतकऱ्यासाठी असतात. आता हजारो योजना आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी आहेत, पण त्याचा लाभ शेतकऱ्यापर्यंत भेटतच नाही आहे. मग कागदोपत्री इकडं झाडे लावली, एवढी लावली, इकडं खर्च, तेवढा खर्च, असं झालं, तसं झालं. हजारो गोष्टी फक्त कागदावरती. आता हे सगळं कागदावरती राहणार नाही आहे, कारण शासनाचा सध्या तरी असा एक निर्धार आहे की ज्या पण योजना आहेत त्या शासकीय कागदावरतीच अवलंबून राहिले नाही पाहिजे, ते प्रॅक्टिकली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी अगोदरही काय झालं होतं, ई पीक पाहणीसाठी ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून अधिकारी नेमले गेले. आता यानंतर आता या घडीला 11,500पेक्षा जागा जास्त आहेत. कशासाठी? शेतकरी मित्र म्हणून. आता या शेतकरी मित्रांसाठी काम काय असणार आहे? कोण शेतकरी मित्र म्हणून या ठिकाणी काम करू शकतो? त्याला पगार किती असणार आहे? त्याला काम दिवसभर करायचं आहे की 2 तास करायचं आहे? अप्लाय कोण करू शकतं? वय काय आहे? त्याचबरोबर त्याचं कामाचं क्षेत्र काय असणार आहे? त्याची अंमलबजावणी कुठं राहणार आहे? आधिपत्य कोणाखाली असणार आहे त्याचं कामाचं? सो त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत? याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. तर मंडळी, 25 ते 60 या वयोगटामध्ये जर तुमचं वय बसत असेल, एज बसत असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला फक्त 2 तासच काम करायचं आहे. आता डिटेलमध्ये माहिती आपण पुढे बघणारच आहोत, पण जोपर्यंत मी माझा चेहरा दाखवून जी माहिती सांगतोय ती तात्पुरती आणि जी महत्त्वाची आहे ते सांगतोय. बाकीची माहिती तुम्हाला पुढे सांगेलच. सो जी आर दाखवेल त्यानुसार तुम्हाला माहिती सांगेलच, पण ज्याला लय घाई गडबड आहे त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती सांगतोय. तर काम आहे तुमचं फक्त 2 तास. पगार असणार आहे 18,000 रुपये. आता हे 18,000 तुम्हाला काय महिन्याला नाही आहे, वर्षाला भेटणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही बघितलं तर दिवसाला तुम्हाला फक्त 50 रुपये भेटणार आहे. हो, फक्त 50 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आणि 50 रुपयेवरती जर तुम्ही काम करू शकता, आणि तेही फक्त 2 तास. काम तर कमीच आहे, पण 2 तास आहे आणि 50 रुपये. आय डोंट थिंक की कोण काम करेल. 50 रुपयेसाठी फक्त तुम्ही दिवसाचे 2 तास देऊ शकता, तर तुम्ही काम करू शकता. वय तुमचं 25 ते 60पर्यंत पाहिजे. यानंतर तुम्हाला सोशल मीडिया हँडलिंग जमलं पाहिजे आहे. म्हणजे जे पण शेतकरी योजने, आता फॉर एक्झाम्पल कुठलं महाडीबीटी असेल, शेतकऱ्यासाठी वेगवेगळे पोर्टल आहेत, ते पोर्टल तुम्हाला माहीत पाहिजे आहे. त्यावरती कोणत्या योजना आहेत, कशा चालत आहेत, अशा पद्धतीची ही सगळी माहिती असणार आहे, ती शेतकऱ्यांना तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता तुमचं 2 तास हेच काम राहणार आहे. सोशल मीडियाचं म्हणजे काय, तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट आलं पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्हाला सगळा कोर्स वगैरे करायचा नाही आहे. फक्त सरकारी वेबसाईट आहेत त्या शेतकऱ्यांसाठी. ती कोणती वेबसाईट आहे, कुठं अप्लाय करायचं, कसं करायचं, अशी सगळी जी काय असेल ती माहिती तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहे. आता असं नाही की हे 2 वर्षासाठी आहे, पण तुम्ही परमनंट आहे असं नाही आहे. एकदा तुमचं फायनलाइज झालं तर ते काढून टाकलं जाऊ शकतं, तुमचं काम नाही दिसलं तर. सो 2 तासच काम आहे आणि 50 रुपये दिवसाची भेटत आहेत. आणि पेमेंट तुम्हाला काही दिवसाला भेटत नाही आहे, महिन्याला भेटत नाही आहे. 3 महिन्याची एकदम पेमेंट तुम्हाला भेटते. सो अशा पद्धतीनेच तुमचं हे काम राहणार आहे. आणि हां, बाकीची माहिती, डिटेल आणि जी आर आपण आता पुढे पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, इथं तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्र म्हणून पोस्ट आहे. 11,587 पोस्ट आहेत आणि वयोमर्यादा 25 ते 60 आहे. 12वी उत्तीर्ण कंपल्सरी आहे आणि मानधन असणार आहे महिना 1,500 रुपये, म्हणजे 1,500 रुपये. वार्षिक मानधन असणार आहे 18,000 रुपये. 2 वर्षाचा कालावधी असणार आहे. जर घेतलं तर तुम्हाला 2 वर्षासाठी घेतलं जाईल. त्यानंतर तुमचं काम आवडलं तरच तुम्हाला कंटिन्यू केलं जाईल. अदरवाईज तुमचं काय 2 वर्षाच्या आत कधीही तुम्हाला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. त्यानंतर 2 तास दिवसाला तुमचं काम असणार आहे. पद्धत आहे निवडण्याची ती शैक्षणिक पात्रतेनुसार आहे. म्हणजे तुमचं 12वी असेल तर तुम्ही सुरुवात आहे तुमची. क्वालिफिकेशन तुमचं फक्त 12वी. तिथून पुढचं जेवढं जास्त असेल तेवढं त्याच्यानुसार ते पिकअप केलं जाणार आहे सगळ्यांना. सो त्यानंतर संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या मुख्यालयामध्ये ही ग्राम कृषी विकास समिती असणार आहे. त्याच ठिकाणी तुमचं काम असणार आहे. म्हणजेच सहाय्यक कृषी अधिकारी हे तुमचं किंवा ही कृषी अधिकारी असणार आहेत, त्यांच्याखालीच तुमचं काम असणार आहे. महिलांना 30% प्राधान्य आहे, म्हणजे प्रायोरिटी महिलांना दिलेली आहे.
त्यानंतर आता समजून घेऊया तुमचं काम काय असणार आहे. तर यामध्ये तुमचं पुरुष शेती गट असेल, महिला शेती गट असेल, पीकनिहाय शेतकरी गट असेल किंवा महिला अन्न सुरक्षा गट असेल, तर अशा पद्धतीचे गट तयार करायचं आणि त्यांना सहाय्य करायचं कशाचं, सरकारी योजनेचं. त्यानंतर शेती नैसर्गिक व कशा पद्धतीने तुम्ही शेतकरी शेती करू शकता, नैसर्गिक शेती कशा पद्धतीने होते, एक पीक पद्धती, दुहेरी पीक पद्धती, अशा पद्धतीची सगळी माहिती तुम्हाला लाभार्थ्यांना द्यायची आहेत. म्हणजे थोडक्यात तुमचं काम इथं काय राहणार आहे, नैसर्गिक शेती व आत्मा योजनेअंतर्गत, म्हणजे ही योजनेचं नावच आहे, एक थोडक्यात इनिशिएटिव्ह आहे. या अंतर्गत शेती शाळेसाठी लाभार्थी निवड करणे हे तुमचं काम राहणार आहे. त्यानंतर शेती शाळा राबवण्यासाठी सहाय्य करणे व शाळेतील सर्व वर्गांना उपस्थिती राहणे. यानंतर ग्रामसभेमध्ये सहभागी होऊन कृषी व कृषी संलग्न जे पण योजना आहेत त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. जिथं पण ग्रामसभा आहेत तिथं तुम्हाला ते माहिती द्यावी लागणार आहे. ते ग्रामसभेमध्ये द्यायचं आहे, एवढं काही तुमचं हे नाही आहे. त्यानंतर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करायचं हे तर सांगितलेलंच आहे तुम्हाला. यानंतर कृषी तंत्रज्ञान व माहितीचा प्रसार करणे, तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला ज्या पण बैठका असणार आहेत तालुका कृषी अधिकाऱ्याच्या, त्या बैठकीला प्रत्येक वेळेस तुम्हाला उपस्थित राहणे गरजेचं आहे. कारण तिथं कृषी संबंधित सगळ्या बैठकी असणार आहे. तर काय बैठकीमध्ये झालं आहे, काय योजना अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यानुसार तुम्हाला ते इनिशिएटिव्ह राबवायचं आहे. त्यानंतर गावामध्ये जर आयोजित शेती प्रशिक्षण असेल तर त्यानुसार पुरी सूचना गावकऱ्यांना द्यायचं आहे. म्हणजे शेतीचं प्रशिक्षण असतं त्याच्या सूचना तुम्हाला गावकऱ्यांना द्यायचं आहे. इनफॅक्ट तुम्हाला थोडक्यामध्ये शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करायचंच आहे, थोडक्यात हे आहे. त्यानंतर तुमचं जिल्हानिहाय शेतकरी जे काही मित्र असणार आहेत त्यांच्यासाठी जे जागा निघाल्या आहेत त्या जिल्ह्यानिहाय काय आहेत, किती आहेत तुम्ही इथं बघू शकता. आता मी हे नाही वाचून दाखवत कारण हजारो इथं आहेत, तुम्ही बघू शकता. मी फक्त स्क्रोल करतो आहे. सोलापूर आहे, सगळ्यात जास्त तर संभाजीनगरला आहेत, बघू शकता. स्क्रीन पॉज करा, व्हिडिओ पॉज करा, त्यानंतर तुम्ही बघू शकता. 11,587 एवढ्या जागा निघालेल्या आहेत. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही म्हणसाल माझं शेती विभागात काम आहे, मी अधिकारी आहे, असा तुम्हाला दावा ठोकता येणार नाही आहे. फक्त भरती प्रक्रिया किंवा मानधन तत्वावरतीच तुमची निवड केली जाणार आहे, त्याच तत्वावर तुमचं आहे. थोडक्यात एक टेम्पररी हायर केलेला माणूस आहे तुम्ही, त्यामुळं तुम्ही कायमस्वरूपी तुमची नोकरी आहे, सरकारी नोकरी असा दावा नाही करू शकत आहे. बघा आता तुमची जर निवड झाली तर तुम्हाला या ठिकाणी बंधपत्र असणार आहे, ते तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही ते काम 2 तास करावं लागणार आहे तुम्हाला. ते नाही असं आळमढळम तसलं तुमचं चालणार नाही आहे, फायदा नाही घेता येणार आहे तुम्हाला इथं. सो 2 तास तुम्ही काम करू शकता तरच इथं तुम्ही शेतकरी मित्र म्हणून पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही कामासाठी अप्लाय केलं, तुमची निवड झाली तर तुम्हाला कामाचा अहवालसुद्धा 3 महिन्यानं सादर करायचा आहे. तुम्ही ते सादर केलं तरच तुम्हाला ते 3 महिन्याची पेमेंट एकदम भेटणार आहे. जर या संबंधित तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्याचं रिप्लाय मी 100% देईल. भेटूया स्क्रीनवरच्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.